नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, बेरोजगार तरुण असतील. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नुसत्या योजनांचीच माहिती नाही, तर पिकांची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी हरभरा पिकासाठी नेमकं तुम्ही कोणत्या फवारण्या कधी कराव्या यासंबंधीची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलोय. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हरभरा पिकात योग्य वेळी फवारणी केल्यास उत्पादन चांगले मिळते. याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नंबर 1, वाढीच्या अवस्थेनुसार फवारणी. 25 ते 30 दिवसांनी वाढीची अवस्था असते आणि त्या अवस्थेमध्ये आपण फवारणी करणं अत्यंत आवश्यक आहे. आता नेमकं फवारणी करणं आवश्यक आहे, परंतु काय फवारायचं हे बी तेवढंच महत्त्वाचं आहे. सूक्ष्म अन्नद्रव्ये 19-19-19 5 ग्रॅम लिटर पाणी आणि मायक्रोन्यूट्रिएंट मिश्रण 2 ग्रॅम लिटर पाणी. हे जर आपण या ठिकाणी फवारणी केलं, तर नक्कीच यामुळे झाडांची वाढ जोरदार होते आणि त्याच्यामुळं आपलं जे काही भविष्यामध्ये फुलोरा येणार आहे किंवा पानं फुटणार आहेत, त्याच्यासाठी त्याची मदत होणार आहे. त्यानंतर फुलोऱ्याच्या वेळी कोणती फवारणी करायचं? तर बोरॉन 1 ग्रॅम लिटर, 1 ग्रॅम पर लिटर. म्हणजे ज्यावेळेस आपल्या हरभऱ्याला फूल लागलं किंवा फुलाचा बहार सुरू होतो, त्यावेळेस आपण बोरॉनची फवारणी 1 ग्रॅम पर लिटरमध्ये टाकून या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर NPK 005234 5 ग्रॅम पर लिटर. यामुळं काय होतं, नेमकं फुले गळणे कमी होते आणि शेंगा जास्त प्रमाणामध्ये लागतात किंवा आपले घाटे जास्त प्रमाणामध्ये लागतात. आता घाटे भरण्याच्या वेळी 130045 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट 5 ग्रॅम पर लिटर. या ठिकाणी जर आपण फवारलं तर नक्कीच जे काही हरभऱ्याचे दाणे आहेत ते भरदार आणि वजनदार तयार होतात. कधी-कधी आपल्याला असा अनुभव येत असेल, की आपण शेतामध्ये गेल्यानंतर हरभऱ्याचा घाटा तोडला, की त्याच्यामध्ये काय होतं, हवाच असते. म्हणजे हरभऱ्यामध्ये जो घाटाचा हरभऱ्याचा तो अतिशय छोटा असतो. तशा प्रकारचे प्रॉब्लेम्स उद्भवू नये असं जर तुम्हाला वाटत असेल, तर पोटॅशियम नायट्रेट 5 ग्रॅम पर लिटरमध्ये आपण फवारणी करू शकतो. त्याचबरोबर कीड नियंत्रक फवारणी. आता प्रमुख कीड कोणती आहे? घाटे अळी आणि याच्यामध्ये काय होतं, आपल्या चांगले घाटे तयार झाले, की लगेच आळी पडते. मग आळी पडल्यानंतर आपलं नुकसान होतं. त्याच्यामुळं काय करायचं, की कोणतं औषध फवारायचे आपल्याला, तर इमॅक्टिन बेन्झोनेट 5 एसजी म्हणजे 0.04 ग्रॅम पर लिटर फवारू शकतो. त्याच्यामुळं अळी दिसताच फवारणी जर केली तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि फवारणी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे, सकाळी किंवा संध्याकाळीच फवारणी हरभऱ्याला करावं. आता रोग नियंत्रक तर उडी किंवा करपा या रोगावर जर नियंत्रण मिळवायचं असेल, तर 1 ग्रॅम लिटरमध्ये कार्बेन्झाईम या ठिकाणी जर फवारलं, तर नक्कीच त्याचा फायदा होतो. आणि मॅनकोझेब 2 ग्रॅम पर लिटर या ठिकाणी जर फवारलं, तर आपल्याला त्याचा फायदा होतो. 15 लिटर पंपासाठी औषधाचे प्रमाण त्यानुसार वाढवा. एकाच औषधांची वारंवार फवारणी टाळायचं नाही. म्हणजे म्हणजे टाळा. शक्यतो तर काय होतं, एकच औषध आपण पुन्हा-पुन्हा फवारणी करत असतो आणि हरभऱ्यामध्ये प्रॉब्लेम तयार होतात. त्याच्यामुळं आपल्याला हे करता येणार नाही. आणि पाऊस येण्याची शक्यता असल्यास फवारणी करू नका. आणि हे सगळं ऐकल्यानंतर सुद्धा तुम्ही तुमचे जे काही कृषी अधिकारी असतील किंवा कृषी सेवक असतील, यांचा सल्ला घेऊनच या ठिकाणी फवारण्या करा. त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूच्या लोकांना जसं की हरभरा उत्पन्नामध्ये फायदा व्हावा, उत्पन्न वाढावं या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांसुद्धा पाठवा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.